आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। मागेही झालं ते लाडक्या बहिणींना अर्पण, पण आता नियमात न बसणाऱ्यांना स्वतःहून नावं काढून घ्यावी, अन्यथा दंडाचं वसुली करणार छगन भुजबळांचा बोगस लाडक्या बहिणींना इशारा। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं म्हणालो नाही। काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकायला हवं। राऊतांचं वक्तव्य युतीत निवडणूक लढवली तर अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली। राऊतांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। उद्धव ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही। बाळासाहेबांनी 46 वर्षात जे मिळवले ते उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात गमावलं। नारायण राणेंची टीका। हात जोडतो, दंडवत घालतो, कुठेही जाऊ नका, उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका। व्यासपीठावरून दंडवत घालत खैरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतो, मी इथे तुम्हाला दंडवत करतो, दंडवत, की कुठेही जाऊ नका। 2.5 वर्षांनंतर मंत्रिपदावर दावा करणार का? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देणं टाळलं। 2.5 वर्षानंतर मंत्रिपदावर दावा करणार? चला 2.5 वर्षानंतर मंत्रिपदावर दावा करणार? चला आमदार म्हणून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री व्हावं। शपथविधीच्या 8 दिवस आधी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये शपथ घ्यावी लागणार, पण सकाळी फडणवीसांचा फोन आला आणि यावेळी थांबा, भविष्यात भरपाई करतो असं सांगितलं। आमदार रवी राणांचं वक्तव्य। अनेकांना वाटतं की मंत्री झालो पाहिजे, मलाही वाटतं झालो पाहिजे, कारण की आमदार बनू मी त्रासलोय जरा। टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचे मास्टरमाइंड तुर्कीतील नागरिक जनरल मॅनेजर तानिया कास्तोवावरती 2008 मध्ये 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा तर 69 लाखाची रक्कम सापडल्याप्रकरणी यापूर्वी ताब्यात घेतलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेची माहिती। टोरेस कंपनी विरोधात मुंबईत 1,500 तक्रारी। शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये अनेक ठिकाणी गुंतवणूकदारांच्या तक्रारी। छापेमारी। आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी। श्री उत्तेश्वर देवाच्या यात्रेला हजेरी लावणार। या दरम्यान पर्यटन विकास आराखड्याचीही बैठक घेणार।